घडलेल्या प्रकारे एक अपघात होता. आरोपीच्या वकिलांनी कितीही प्रयत्न केला तरी घटनास्थळी सापडलेले पुरावे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून हा केवळ अपघात नसून अंधश्रद्धेपोटी घेतलेला निर्वाह बळी होता हे सिद्ध होते. समाजात आणि भूमावाची आणि भौतिकीच्या आहारी जाणारे आणि तरी स्वतःला सुशिक्षित समजणारे महाभाग आहे. आपल्या समोर आलेलं प्रकरण म्हणजे त्याचे ज्वलंत उदाहरणच आहे. अंधश्रद्धेला पीक समाजात करून समाजाला विकास बनवणाऱ्या अशा प्रकारच्या द्वैना कायद्याने मोठी शिक्षा व्हायलाच पाहिजे. नवऱ्याला झालेला आजार दुष्ट होण्यासारखाच नाही असा समज करून त्याला मरण्यासाठी नरकात ढकलण्याचा गुन्हा मृतकाच्या पत्नीकडून घडलेला आहे. याचा अर्थ एकच की तिला नवऱ्याच्या देवाचा कंटाळा आला होता, त्याच्यावरचं प्रेम आलं होतं म्हणून हा अपघात नसून खून आहे एवढंच मला सांगायचं आहे. हे खोटं आहे, शब्द खोटं आहे. कायद्याच्या नजरेत हा गुन्हा असला तरी मी खुनी नाही. माझ्या आजारपणामुळे माझ्या हातून हा गुन्हा घडलाय. नवऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कोणाचे जाळ माझ्या नजरेला दिसलं नाही. त्यासाठी तुम्ही मला मोठ्यात मोठी शिक्षा द्या, पण म्हणून माझ्या नवऱ्यावर प्रेमच नव्हतं, मला त्याचा कंटाळा आला होता असे खोटे आरोप माझ्यावर लावू नका. नवरा मेलेला माझ्या कपाळावर कलंक लावून मला चारित्र्यहीन ठरवू नका साहेब, चारित्र्यहीन ठरवू नका. आमचा सुखाचा संसार सुरू होता, पण पुढे दुःखाच्या दलदलीत एवढी फसेल याची कल्पनाही नव्हती आणि शेवटपर्यंत मला त्यातून बाहेर पडता आलं आणि माझा फुलासारखा सजलेला संसार उद्ध्वस्त झालाय. होय, माझ्या हातून गुन्हा घडलाय, मी अपराधी आहे, मला वाटते ती शिक्षा द्या, पण मला चारित्र्यहीन ठरवू नका साहेब, चारित्र्यहीन ठरवू नका. घटनेचे सापडलेले पुरावे साक्षी आणि आरोपीने स्वतःच कबूल केल्यामुळे कलम 302, 342 आणि कलम 35 या कलमांमुळे कोर्टाच्या गुन्ह्यात आरोपीला आजन्म काळासाठी शिक्षा ठोठावली आहे. The court is adjourned. 8 वर्षापूर्वी गीता आणि सुधीर यांच्या सुखी संसारात असं काय घडलंय, चला सविस्तर बघूया. हॅलो मी आकाश राणे बोलतोय. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद भाऊजी. कुठे गेले आमचे मित्र, आहेत का घरी? नाही, ते ऑफिस मध्ये गेले, अजूनपर्यंत आले नाही. कसे आहात तुम्ही? मजेत आहे वहिनी. आणि एक आनंदाची बातमी सांगायची होती. सरकारी वकील म्हणून तुमच्या कोल्हापूर शहरामध्ये माझी बदली झाली आहे आणि कोल्हापूरसाठी भेटूया आपण. बरं वहिनी, ठेवतोय. बाय बाय बाय. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज दिवसभरात सर्वांचे फोन येऊन गेले, मात्र आमचा पतिदेवाचा फोन मात्र अजून आला नाही. पुन्हा यांना माहित तरी आहे की नाही? हॅलो मिस्टर सुधीर, मी बोलते. हा बोल. तुम्हाला माहित आहे की नाही आज काय आहे ते? काय आहे? खरंच तुम्हाला माहित नाही? अरे देवा मिस्टर सुधीर, आज आपल्या लग्नाचा 8वा वाढदिवस. अरे हो, मी विचारलंच होतो. कामाच्या ओघात विसरूनच गेलो बघ. पण मी आता लगेच निघतो. आपण बाहेर जेवून करूयात. बरं, ठेवतो. बघता बघता 8 वर्ष कशी निघून गेली कळलंच नाही. देवा गणराया, खूप उपकार केले ते तू आम्हावर. जे मागितलं नव्हतं ते सुद्धा दिलं. फक्त एकच मागणं मागतोय रे देवा, आमच्या या सुखी संसाराला कुणाची दृष्ट नका लागू देऊ देवा, दृष्ट नका लागू देऊ. आधी कपडे घाल, आधी कपडे घाल. मी नाही घालत.
तुमच्या सत्याला मी कसे नाही म्हणू शकतो. काय म्हणाला? काही नाही, चला. गीता, अगं गीता. काय? अगं एक प्रोजेक्ट फाईल तयार करण्यास एवढा वेळ तो की लक्षातच राहिला नाही. मला झालं ते फोन की लागते. चला तयारी करा, आपल्याला हॉलला जायचं आहे. कधी कधी ते मला कळत नाही. आता म्हणतात त्या डॉक्टरांकडे दाखवून दे एकदा. ओके, मी येतो. मला वाटते सुधीरचे आजार डॉक्टर रुपाने बरं होणार नाही आहे. मग कोणत्या उपचाराने बरं होणार आहे? सांगा डॉक्टर, सांगा. सुधीरचे आजार डॉक्टर रुपाने बरं होणार नाही, तर त्याला एका मानसिकाची गरज आहे. मानसिकाची होय, पूर्णपणे सुधीर आहे मी, पण पूर्ण सुद्धा हरपली आहे तुमची. खरा प्रकार गर्दीच येईल ना तेव्हा जवळ पडतील तुमच्या मुलाच्या मागे भूत लागले. भूत त्याला पूर्णपणे भूताने चपडले, म्हणून बेडी सावध व्हा. बाबा, सासूबाई म्हणतात ते अगदीच काही खोटं नाही. कधी कधी विश्वास नसतो आपला, पण भूतबाधेचा प्रकारही नाही असंही म्हणता येणार नाही. एक पर्याय म्हणूनच माणसं बघायला काय हरकत आहे. बाई, अगं तू सुद्धा असं म्हणतेस? अगं तू एका महान विद्यालयाची प्राध्यापिका, मी मोठा जज आणि तुझा नवरा प्रसिद्ध कंपनीचा इंजिनियर. आता आम्ही जसे अडाणी अशिक्षिकासारखे विचार करायला लागलो तर जग असेल आपल्यावर. कसल्या जातात आल्या होत्या? चला डॉक्टरांकडे जाऊ आपण. गीता, तू तुझ्या स्वतःच्या मुलाकडे अजिबात लक्ष देऊ नको. आपण डॉक्टरांकडे करूच, पण मानसिकतेचा उपाय करावा असं मला वाटते. आई, काय करावं आणि काय नाही मला तर सूचनाच नाही. माहिती बाई, तुम्ही विश्वास करणार नाही, पण आमच्या गावात कुणाच्या